जब भी भारत में तेजी से बदलते इंफ्रास्ट्रक्चर की बात होती है, एक नाम सबसे पहले सामने आता है, नितिन गडकरी। उनका विजन सिर्फ सड़कों तक सीमित नहीं, बल्कि शहरों की पहचान बदलने वाला साबित हुआ है। नागपुर, जिसे भारत का भौगोलिक केंद्र माना जाता है, आज तेजी से विकसित हो रहे शहरों में शामिल हो चुका है। इस बदलाव में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी का योगदान बेहद अहम रहा है। उनके विजन ने शहर के आवागमन तंत्र को पूरी तरह आधुनिक रूप दिया है। मजबूत सड़कों का नेटवर्क, बेहतर हाईवे कनेक्टिविटी और नागपुर मेट्रो जैसे प्रोजेक्ट ने शहर की रफ्तार को नई दिशा दी है। आज नागपुर में ट्रैफिक मैनेजमेंट पहले से अधिक व्यवस्थित है, यात्रा का समय कम हुआ है, आम लोगों को सस्ता व सुविधाजनक सार्वजनिक परिवहन उपलब्ध हुआ है। मल्टी मॉडल ट्रांसपोर्ट सिस्टम, जिसमें बस, मेट्रो और रेल का तालमेल शामिल है, शहर को एक आधुनिक ट्रांसपोर्ट हब के रूप में स्थापित किया गया है। वहीं हेल्थ केयर सेक्टर में भी उल्लेखनीय सुधार देखने को मिल रहे हैं। बेहतर कनेक्टिविटी के कारण अब मरीजों को आधुनिक अस्पतालों तक तेजी से पहुंचना संभव हुआ है। इससे गोल्डन आवर के दौरान उपचार मिलने की संभावना बढ़ी है, जो कई मामलों में जीवन रक्षक साबित होता है। इस तरह परिवहन क्षेत्रों में समन्वित विकास ने नागपुर को एक नई पहचान दी है। नागपुर की बदलती तस्वीर और परिवहन विकास की क्रांति पर खास बातचीत करेंगे नागपुर के अमर आकरे, जिन्होंने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी के विजन को शहर की रफ्तार बदलते करीब से देखा है। नमस्कार, लोकतंत्र विरामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी आहे नयन काळपांडे। आपण आज बोलणार आहोत नागपूर परिवहन या विषयावर, आणि या विषयावर बोलण्याकरता आपल्या सोबत आहे कला संगमचे अध्यक्ष अमर आकरे सर। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। लोकतंत्र विरामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे सर। आपला विषय आजचा आहे नागपूर परिवहन। 15 वर्षाआधी आणि 15 वर्षानंतर काय फरक दिसतो सर नागपूर परिवहन मध्ये आपल्याला? खूप मोठा बदल झालेला आहे। म्हणजे आपले जे केंद्रीय मंत्री आहेत श्री नितीनजी गडकरी साहेब, जे आपले नागपूरचे पण आहेत आणि परिवहन खातं हे त्यांच्याकडे आहे, आणि त्यांचं विजन सगळ्यांना माहिती आहे की ते असे शांत बसणाऱ्यांपैकी नाही आहे। ते बाहेरच्या देशात व्हिजिट्स करून आले, इकडे तिकडे बरोबर सगळं पाहिलं। त्याच्यामुळे त्यांनी जे फ्युअलमध्ये पेट्रोल कमी करा, इथनॉल वापरा, आणि इलेक्ट्रिक बसेस आणि या सगळ्या बसेसकडे जिथे पोल्युशन कमी होईल अशा सगळ्या ज्या बसेस आणि नवीन लायसन्सचा कायदा, त्याच्यानंतर खूप खूप वेगळे वेगळे रूल्स आणले। म्हणजे आता नागपुरात पण तुम्ही बघाल, त्यांनी जे स्वतः आपल्याहून जे इनिशिएटिव्ह घेतलं होतं की जे सायकल रिक्षे आहेत, जे सायकल रिक्षे हे कोंडी करतात शहरात, कारण त्यांची स्पीड कमी असते, चढाव असतो त्यांना, त्याच्यामुळे मागचा ट्रॅफिक सगळं अडून जात होता। त्यांना सगळ्यांना बरोबर ते ई रिक्षे कन्वर्ट करून दिले, त्याच्यात त्यांचा खूप मोठा सहभाग होता। माझ्या मते त्यांनी काही पार्टी फंड किंवा त्यांच्या खासदार फंड मधनं फंड 50% देऊन 50% त्यांच्याकडनं घेऊन असे सगळ्यांना ई रिक्षे वाढले। आता बघाल तुम्ही, ऑलमोस्ट आता सायकल रिक्षे हे सगळे संपूर्ण हे झालेले आहेत। तर ही एक छोटी गोष्ट झाली, पण तुम्ही ओव्हरऑल बघाल, आता आपलं त्यांनी बांधलेला नवीन त्यांच्या मंत्रालयाने बांधलेला तो गंगा एक्सप्रेस हायवे, तर म्हणजे जिथे 11-12 तास लागायचे तिथे आता तुम्हाला 6-7 तास, म्हणजे 5-5, 6-7 तासाचं सेव्हिंग होत आहे। त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशन हे खूप खूप चेंज झालेलं आहे। म्हणजे आता आपला पण समृद्धी महामार्ग पहा की रोड्स आणि सगळं टोल सिस्टम पण किती छान व्यवस्थित केलेलं आहे। आधी टोल क्रॉस करायचा म्हणजे ताप यायचा, अक्षरशः 1.5-2 अमरावती रोडवरचा टोलला कधी कधी 1-1 तास आम्ही तिथे थांबलेलो आहे। पण आता सगळं जे ई टोल आणि हे सगळं जे झालेलं आहे, तर हा त्यांचा खूप मोठा हातभार आहे। म्हणजे त्यांची मेहनत आणि त्यांची चिकाटी एखाद्या विषयाच्या मागे ते पकडून बसतात आणि मग त्याला ते पूर्णत्वात नेतात, हा त्यांचा खरा गुण आहे। आणि त्याच्यामुळे ते आज एवढे यशस्वी आहेत। कोणत्याही पक्षाचा आमदार असो, कोणत्याही पक्षाचा खासदार असो, मला नाही वाटत त्यांनी कधीच कोणी गडकरींबद्दल, साहेबांबद्दल कधी काही वाईट बोललं नाही। ते नेहमी म्हणतात की आमच्यासाठी ते ऑलवेज अवेलेबल असतात, आमचे प्रॉब्लेम्स ऐकून घेतात आणि लगेच सोल्युशन पण देतात।
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खूप विजनरी आहेत. त्यांनी नागपूर याला मल्टी मॉडेल हब बनवलेलं आहे परिवहनमध्ये. म्हणजे आता जर आपण बघितलं तर एकाच ठिकाणून तुम्हाला मेट्रो पण दिसेल, तिथूनच तुम्हाला बसेस पण दिसेल नागपूर महानगरपालिकेच्या, आणि रेल्वे पण सुव्यवस्थित. याकडे आपण कसं बघता सर? हे त्यांचं खरं मॉडेल जर लोकांना बघायचं असेल तर त्यांनी डेफिनेटली नागपुरात येऊन बघायला पाहिजे. म्हणजे आता माझे बिझनेस असा असल्यामुळे की पुण्यातले, दिल्लीतले बरेचसे माझे जे इंजिनिअरिंग कॉलेजचे माझे मित्र होते ते सगळे असे स्कॅटर्ड आहे. त्या सगळ्यांचं एकच असतं, या तुम्हाला नागपूर तो बहुत ही बदल गया. आणि इंजिनिअरिंगला इथेच होते ते लोक, तर त्यांनी तेव्हाचं पण नागपूर बघितलं. तर मी 93 मध्ये इंजिनियर झालो तेव्हाचं नागपूर, आणि आता जे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी, या सगळ्यांनी जे करून दाखवलं, आणि स्पेशली साहेबांचं लक्ष खूप असतं नागपूरकडे. कारण खूप खूप ड्रास्टिक चेंज केलेलं आहे. म्हणजे आता हा जो आपला वर्धा रोडवरचा मेट्रोचा पण ब्रिज आहे, त्याच्यावरनं बसेस पण जातात, खालनं ट्रॅफिक पण असतो. हा तर एक युनिक आणि एवढा मोठा ब्रिज आहे. म्हणजे आता एअरपोर्टला जायला कोणालाच अशी आता भीती नाही वाटत की किती वेळ लागेल, काय लागेल. तुम्ही एकदा त्या ब्रिजवर चढले की तुम्ही विदिन 7 मिनिट्स तुम्ही त्या एअरपोर्टच्या गेटवर असता. बाकीचे ब्रिजेस आता सगळे जे होत आहेत त्याच्यामुळे ती सगळी सोय जेव्हा, किंवा हे सगळे ब्रिजेस आणि फ्लायओव्हर्स, उड्डाणपूल हे सगळे जेव्हा कम्प्लीट होतील ना, तेव्हा खूप सोपं होईल. त्याच्यामुळे कोणीच काही त्याला असं त्याच्यावर काही खूप रोष काढतायत बा की काय साहेबांनी करून ठेवलं. ट्रॅफिकची आता कोंडी होते. अशोक चौक बघा, तिथे प्रॉब्लेम्स होत आहेत, पण सगळ्यांना पेशन्स आहे. माहिती आहे आता 2 महिन्यातच तो जेव्हा चालू होईल तेव्हा काय सोय होईल. म्हणजे इथून तुम्हाला जर आपलं पाचपावलीला जायचं आहे, आधी किती सगळं ते फवारा चौक आणि हे क्रॉस करून, आता सरळ या अशोक चौकातनं गेली की तुम्ही सरळ त्या पाचपावली चौकात. तर नक्कीच. त्याची खूप सोय झालेली आहे. मेट्रोचं फेज 2 येत आहे. आणि आता हा हा आपला ब्रिज सक्सेसफुल झाल्यामुळे कसं आहे, ते कॉम्बिनेशन आता बऱ्याच ठिकाणी वर्कआउट होईल. हम्म. की वरनं मेट्रो, खालनं बसेस किंवा बाकी ट्रान्सपोर्ट, आणि त्याच्या खालनं नॉर्मल ट्रान्सपोर्ट जो सिग्नल्स वगैरे लागतात, हम्म. ते सगळीकडे ते सोय ते खूप छान होत आहे. म्हणजे नागपूर छान नागपूरला करतंय. ट्रान्सपोर्ट हब बनवण्याचा हा त्यांचा संकल्प आहे आणि बऱ्याच दिवसापासून याच्यावर ते काम करतायत आणि पूर्णत्वास आलेला आहे तो. या विषयाला आपण कसं बघता? म्हणजे आता नागपूर हा सेंटर भाग आहे. म्हणजे भाग इथे ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ क्रॉस होतं. इथे आपली रेल्वेची पण जे गोल्डन ट्रायंगल म्हणतात, गोल्डन स्क्वेअर जो आहे तो नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट इथे क्रॉस होतं. त्याच्यानंतर आपलं एअरपोर्ट पण बघा, त्याचं लोकेशन तुम्ही बघाल तर मिहान हा आपण म्हणजे नॉर्मल एअरपोर्ट कडनं आल्यावर उजव्या हाताला आपल्याला मिहानला जावं लागतं. जो न्यू नागपूर पण न्यू एअरपोर्ट पण त्या साईडला येत आहे. त्याच्यामुळे जर ट्रान्सपोर्टेशन हब इथे झालं. आणि दुसरं एक आपल्या इथे लॉजिस्टिक पार्क तुम्ही बघा, जर गोंडखैरी आणि या अमरावती रोडला गेले, सुंदर सुंदर लॉजिस्टिक पार्क बनलेले आहेत. आणि एवढं इन्व्हेस्टमेंट लॉजिस्टिक पार्कमध्ये याच्यासाठी झालेलं आहे की इथनं सगळीकडे तुम्हाला ऍक्सेस आहे, नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट. त्याच्यामुळे जे साहेबांचं विजन आहे एक ट्रान्सपोर्ट हब बनवायचं, ते नक्कीच ते जेव्हा ते एखादी गोष्ट डिसाईड करतात आणि ते त्यांच्या मनात आणतात ते करून राहतात. त्याच्यामुळे हा इथला ट्रान्सपोर्ट हब आपला एकदम मोस्ट सक्सेसफुल याच्यासाठी राहील, कारण इथनं सगळीकडे ऍक्सेस आहे. इथे रेल्वे तुम्ही बघा, प्रत्येक 1.5-2 मिनिटाला एक रेल्वे आपल्या इथनं क्रॉस होते. आणि हे सगळं जेव्हा कंबाईन होईल, इथे साहेबांनी आता वर्धा म्हणजे पुलगावला एक ड्राय पोर्ट सुद्धा बनवलेला आहे, ज्याला समृद्धी हायवेवरनं ऍक्सेस दिलेला आहे. मग ते ड्राय पोर्टनी जेव्हा सामान पोर्टवर जायला लागेल शिपच्या द्वारे, जे सगळ्यात स्वस्त ट्रान्सपोर्ट मानलं जातं, तर ह्या सगळीकडनं मटेरियल यायला तुम्हाला ट्रान्सपोर्ट हब इथे असणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर झालं तर नागपूरचं चित्र एकदम चेंज होऊन जाईल. म्हणजे या अँगल शेतकऱ्यांच्या दृष्टीने जर बघितलं आपण तर नागपुरातून शेतकऱ्यांचा जो माल आहे, जो संत्रा झाला, बाकी उत्पादन आहेत, नागपुरातून बाहेर देशामध्ये ट्रान्सपोर्ट होत आहे रेल्वेच्या मार्गाने. याकडे आपण कसं बघता? त्यांचं विजन होतं की विदर्भातल्या शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे आणि ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने त्यांना हब तर बनवायचंच होतं आणि आता सुरूही झालेला आहे, माल चाललेला आहे बाहेर. बरोबर. समृद्धी हायवे हा एक बेस्ट एक्झाम्पल होता, जो बेसिकली बनला शेतकऱ्यांसाठी. कारण त्यांनी मुंबई कनेक्ट केलाय. आणि मग मुंबईला जाता जाता बरेचसे गाव आहेत, आपलं अकोला, अमरावती, मग त्याच्या पुढचे अजून जे गाव आहेत, विदर्भ तर कनेक्ट केलाच आहे, पण त्याच्या पुढचे औरंगाबाद वगैरे हे सगळं
कनेक्ट झाल्यामुळे तुम्ही बघा, आता तुम्ही जेव्हा समृद्धीने जाता तर तुम्हाला बरेचसे फ्रुट्स आणि हे सगळे ट्रान्सपोर्ट होताना दिसतात, भाज्या ट्रान्सपोर्ट होताना दिसतात. तर त्याच्या मागचा जो उद्देश आहे की तुम्ही खूप कमी स्पॅनमध्ये तुम्ही मुंबईला पोहोचता, जे मोठं मार्केट आहे, तुम्ही पुण्याला पोहोचता, तुम्ही शिर्डीला पोहोचता. तर ही जी कनेक्टिव्हिटी आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप फायदा झालेला आहे. आणि ड्रायपोर्टचा जेव्हा यूज होईल, जेव्हा आपलं संत्र लोकांना काय, विदर्भातल्या लोकांना फक्त पुलगाव पर्यंत आणून ठेवायचं आहे. ते ड्रायपोर्ट असल्यामुळे तिथे सगळं माल येईल. तिथून वेट पोर्ट कडे, म्हणजे ज्या जेट्टीज आहे किंवा मुंबईला जिथून बाहेर शिप्स जातात, किंवा इवन मुंबई सोडा, मुंबई नंतर आपलं हैदराबाद आहे, तिथे पण सीचं शोअर आहे, तिथून पण माल बाहेर जातो. तर ड्रायपोर्टला माल आल्यावर कोणत्या शिपनी जाईल हे त्या तिथल्या शिपिंगवाल्या ज्या कंपन्या आहेत त्या बरोबर तुम्हाला स्वस्तात तुमचं मटेरियल पोहोचून देईल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा असं आपल्याला दिसत नाही, ते काम असं बॅकग्राऊंडमध्ये चाललं. तर ड्रायपोर्टचा आपल्याला आम जनतेला त्याचा काही असा बेनिफिट नाहीये, पण शेतकऱ्यांनी, आणि विचार करतायत आता शेतकरी, म्हणजे इव्हन आपल्या इथले गुलाबाची फुलं बाहेरच्या राज्यात चाललेले आहेत. तर हे कधी आधी कोणी विचार नव्हता केला. आपण फक्त संत्र्याचाच विचार करतो, पण खूप सारं उत्पादन आहे जे तुम्ही इथे केलं आणि मुंबईला नेलं किंवा पुण्याला नेलं किंवा मोठ्या शहरांमध्ये नेलं, त्याचे दुप्पट पैसे मिळतात. आता डाळिंबाचं मी स्वतःहून बघितलेलं आहे, कारण मी माझ्या इथे पण डाळिंब लावलेला होता. तर माझ्या नगरहून गाड्या आपल्या मार्केटला यायच्या, कळमणा मार्केटला. मी त्यांना विचारत पण होतो की म्हटलं तुम्हाला कसं परवडतं तिथून एवढ्या लांबून येणं, आणि इथला रेट तुम्हाला कसा परवडतो? तर म्हणजे सर, आम्हाला जिथे जिथे रेट जास्ती आहे ते आम्हाला कळतं, आणि मग आम्ही येतो. आम्हाला काय समृद्धी हायवेने आम्हाला यायलाच किती वेळ लागतो. म्हणजे तर हा हा फरक झालेला आहे. म्हणजे आता नगरच्या गाड्या जर तुम्हाला कळमणा मार्केटला दिसतात, हे आधी इतकं कॉमन नव्हतं. नक्कीच. पुढचा प्रश्न माझा असा आहे की बाहेरच्या स्टेटमधून नागपुरात जे पूल बनले आहे, जे कनेक्टिव्हिटी बनली आहे, जसं आपण समजलं मध्य प्रदेशमधून काटोल रोडवर आलो आपण, तर तो एक मोठा एक पूल आपल्याला दिसतो. वाडीवरून अमरावतीकडे जाताना आता एक नवीन पूल बनत आहे. त्याच्यामुळे हेल्थ सेक्टरमध्ये क्रांती होईल का? नागपुरात जे मरीज असतात, म्हणजे ज्यांना गरज आहे लवकरात लवकर दवाखान्यात पोहोचायची. आता नागपूरला येणारे तुम्ही नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट सगळीकडनं तुम्ही बघाल तर सगळीकडे ऑल्टरनेटिव्ह रोड्स दिलेले आहेत. म्हणजे वर्धा रोडला पॅरलल रोड दिलेला आहे. आता जो हुडकेश्वर रोड जो वर्धा रोडला पॅरलल आहे तो सुद्धा बनतोय, किंवा त्या रोड जे बिझी कंजेस्टेड रोड आहे त्याच्यावर फ्लायओव्हर्स दिलेले आहेत. जसं आता आपला एक नवीन फ्लायओव्हर बनतोय खापरीपासून मिहानपर्यंत, म्हणजे मिहानचा क्राऊड त्या फ्लायओव्हरने निघून जाईल. खालचं जे 6 लेन होतं ते 8 लेन होत आहे, त्याचं चौडीकरण होत आहे. तर ते हे सगळं त्याच्यासाठी आहे. म्हणजे तसंही मध्य प्रदेश, छत्तीसगड हे हेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यूनी किंवा हेल्थ केअरसाठी तशी ते नागपुरातच यायचे. म्हणजे तुम्ही बघा, आता धंतोली वगैरे मध्ये आपला जो हॉस्पिटल क्षेत्र आहे, तुम्ही जर तिथे दुपारच्या वेळेस जेव्हा पेशंटचे रिलेटिव्ह आजूबाजूला फिरत असतात, ते कळून येतं की ते छिंदवाड्याहून आलेले आहे, जबलपूरहून आलेले आहे. आणि त्याच्यामुळे काय होत आहे की इथली हेल्थ केअर फॅसिलिटी खूप वाढते. म्हणजे आपल्या नागपुरात तुम्हीच बघाल आता की कमीत कमी 50 हॉस्पिटल्सचं काम सुरू असेल, मोठ्या हॉस्पिटल्सचं. ते हेच दर्शवतं की नुसत्या आपल्या नागपूरच्या पॉप्युलेशनच्या भरोश्यावर एवढे हॉस्पिटल्स उघडणं आणि चालणं, पॅरलली गव्हर्नमेंटचे पण सुंदर हॉस्पिटल्स उघडत आहेत. कॅन्सर हॉस्पिटल आहे, एम्स आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट एवढी ह्यूज होते आहे हॉस्पिटलवर. तर हा बिकॉज हे सगळे बाकीच्या जवळच्या राज्यातले जे लोक आहेत ते रोड चांगले असल्यामुळे, ॲम्ब्युलन्सची सोय असल्यामुळे ते इझिली इथे येऊ शकतात आणि बेनिफिट मिळतं. आणि काय होतं की जेव्हा खूप सारे हॉस्पिटल्स उघडतात, कॉम्पिटिशन वाढते, तेव्हा ऑटोमॅटिकली सगळ्या गोष्टींची रेट कमी 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 होत जातात. जसं आधी MRI ला 10-10 हजार रुपये लागायचे, आता तुम्हाला 4,000 4,500 मिळतो त्याच MRI सेंटरमध्ये, जिथे आधी डबल लागायचं. तर हे पूर्ण इकोसिस्टम मग एक सुंदर बनतं. जसं मुंबईला सगळे म्हणजे ऍक्टिंगशी रिलेटेड नाटकं म्हणा, मूवीज म्हणा, ते मुंबईलाच का होतं? कारण तिथे ती एक इकोसिस्टम बनलेली आहे.
ते दुसरीकडे शिफ्ट होईल तर ते सगळे तुम्हाला कलाकार लागतात, साईडचे हे लागतात. तसं नागपूर एक इमर्जिंग हब आहे याच्यात हेल्थ केअरसाठी. हॉस्पिटल्स आणि म्हणजे आता हेलिकॉप्टरची जेव्हा सर्व्हिसेस सुरू होईल, म्हणजे बाहेरच्या देशात गेल्यावर कळतं की छोटे छोटे जे म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये गेलो तर पर्थला लोक का येतात पर्टिक्युलर टिपिकल सर्जरी करायला, ते सिडनीमध्ये का नाही करत. तर हा त्याच्या मागचा तोच उद्देश आहे की जिथे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, गरिबांना सगळे उपचार अवेलेबल आहे आणि ती यंत्रणा पाहिजे. म्हणजे तुम्हाला पटकन ॲम्ब्युलन्स मिळाली पाहिजे, तुम्हाला हॉस्पिटल मिळालं पाहिजे, त्याच्या व्यतिरिक्त ज्या गोष्टी असतात MRI हे सगळं व्हायला पाहिजे. ते नागपूर खूप चांगल्या रीतीने इमर्ज होत आहे आणि त्याला हे सगळं रोड, रेल, मेट्रो नेटवर्क हे जर मिळालं तर हे खूप सोपं होईल आणि नागपूर एक वन ऑफ द हब होऊन जाईल हेल्थ केअर मध्ये येणाऱ्या दिवसात. मेट्रोचं तर झाड आता फेज 2चं कम्प्लीट होताना आपल्याला दिसतच आहे. बरोबर. रस्ते आणि उडान पूल आपल्याला सगळ्यांना नागपुरात दिसते आहे. बरोबर. कनेक्टिव्हिटी बेस्ड झालेली आहे. हम्म. म्हणजे बाहेरचं इन्व्हेस्टमेंट आता नागपुरात येणार असं वाटतं आपल्याला. त्याच्यामुळे रोजगार पण उपलब्ध होईल आहे. येस आणि हे सगळं पॉसिबल कनेक्टिव्हिटी म्हणजे रोड कनेक्टिव्हिटी बेस्ड असल्यामुळे येस हे सगळं शक्य होत आहे. बिलकुल. आता फेज 2 आलं आपलं बुट्टीबोरी. केवढं ह्यूज होतं बुट्टीबोरी, ते पूर्ण भरलं. तिथे ऑलरेडी सगळ्या इंडस्ट्रीज चालू आहे. आता तुम्ही बुट्टीबोरीहून चंद्रपूरकडे जो रोड जातो तिथे फेज 2 आलं. आता ऍडव्हान्टेज विदर्भमध्ये 3 मोठे MOU साईन झाले. इव्हन तुम्ही तिथे गेला तर काम सुद्धा सुरू झालेलं आहे. आणि म्हणजे अडाणी सारख्यांचे पण प्लांट्स इथे येत आहेत. एवढा मोठा ग्रुप आहे तो. तर त्यांचं इन्व्हेस्टमेंट जेव्हा येतं तेव्हा त्यांचा पहिला प्रेफरन्स इथल्याच लोकांकडे असतो. त्याच्यामुळे तुम्ही बघाल आता बुट्टीबोरीमध्ये म्हणा किंवा मिहानमध्ये म्हणा आणि आता हे फेज 2 मध्ये जे प्रोजेक्ट येत आहेत किंवा इव्हन तुम्ही आता लॉजिस्टिक हबमध्ये गेले, आपलेच लोक आहेत इथले काम करतायत. त्याच्यामुळे ज्यांना खरंच काम करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी जॉब्सची काहीही कमी नाही. हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. पण आता ज्यांना जॉब्सच नाही करायचे किंवा त्यांना इझी मनी पाहिजे तर मग ते त्यांच्यासाठी कोणी काही करू नाही शकत. पण जॉब्सची इथे तशी कमतरता नाही. ज्याला काम करायचं आहे, छोटे छोटे पण ऑर्गनायझेशन आहे, MSMEs आहेत, त्यांना सगळीकडे ते जॉब्स अवेलेबल आहे. आणि हे जेव्हा फेज 2 पूर्णत्वात येईल किंवा इव्हन गडचिरोली आपलं जे स्टील हब होत आहे ते आलं तर तुम्ही जस्ट इमॅजिन करा की हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने जॉब्स तिथे लागतील. नक्कीच आपण ऐकलं की नागपूर हे जे आहे शहर, नागपूर शहर भारताच्या मध्यस्थानी आहे आणि नागपूर शहरातली रोड कनेक्टिव्हिटी हे फक्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या व्हिजनरी नेतृत्वामुळे सक्सेस झालेली आहे. आणि पुढच्या भागात आपण एका नवीन विषयावर चर्चा करूया. तोपर्यंत पाहता लोकतंत्र मिरर. सर, आपण खूप छान चर्चा केली आमच्याशी, तो त्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. नागपुर आज आधुनिक परिवहन और बेहतर कनेक्टिविटी की मिसाल बन चुका है. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की विजन ने शहर की रफ्तार बदल दी. अगले एपिसोड में जानिए कैसे जलमार्ग और पानी विकास की नई परिवहन क्रांति बन रहा है.